बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। जे काही झालंय तो एकदम करेक्ट कार्यक्रम झालाय। आपल्या गप्प राहण्याची चर्चा ही राज्यभर झाली आहे। कागलच्या परिवर्तनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिल्याचं यातून स्पष्ट होतंय। कागलमध्ये भगवा झेंडा फडकवायचा असून मोदींचं कमळही फुलवायचं आहे। आपल्या विजयाचं आज भूमिपूजन झालं असून पुढील विधानसभा निवडणूक रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकणार असा विश्वास भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला। कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय चर्चेला पूर्ण विराम दिला। दरम्यान कोणत्याही परिस्थितीत मी गुरु बदलणारा नाही असं सांगत यापुढेही आपण भाजपातच राहणार असं त्यांनी जाहीर केलं। राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह अन्य काही आमदारांनी राज्यातील सत्तारूढ शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देऊन 9 जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली। आमदार हसन मुश्रीफ यांनी शिंदे-फडणवीस पवार सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं कागलच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। अशावेळी नाराज झालेले भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागून राहिल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आज समरजितसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। राज्यातील नव्या राजकीय समीकरणानंतर आपण निशब्द झालो होतो। अशा अवस्थेत कार्यकर्त्यांनी आपल्याला पाहावाशी आपली इच्छा नव्हती, त्यामुळे 2-3 दिवस नॉट रिचेबल राहिलो। त्या काळात कार्यकर्त्यांसह अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे फोन आले, मात्र आपण कोणाचाही फोन घेतला नाही, कारण राजकारणात राहूनही मी खोटं बोलायला शिकलो नाही असं समरजित घाटगे यांनी सांगितलं। मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी फोन केला, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवर मेसेज पाठवला। त्यानंतर त्यांच्याशी तासभर प्रत्यक्ष चर्चा केली। भाजपामध्ये आधी राष्ट्र, मग पक्ष आणि त्यानंतर व्यक्तीचा विचार केला जातोय। आपणही त्यापेक्षा वेगळ्या विचाराचे नसल्यानं कोणासाठी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही असं स्पष्ट करत यापुढेही भाजपातच राहणार असल्याचं समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केलं। आज आपल्या विजयाची पायाभरणी झाली आहे। येत्या विधानसभा निवडणुकीत आपण विक्रमी मतांनी विजयी होणार असा दावाही त्यांनी केला। छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी असलेलं कागल आपल्याला कर्मभूमी बनवायची आहे। अनेकांनी गुरु बदलले, मात्र गुरु बदलणं आमची पद्धत नाही। रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत गुरुला सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। माझे राजकीय गुरु कोण? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील साहेब। जेव्हा गुरु तुमच्या बाजूने काही निर्णय घेतात तेव्हा गुरु माझा सर्वेसर्वा, गुरुचे आभार व्यक्त करायचे आणि कधी कधी राष्ट्र आणि राजकारणाच्या काही ओव्हरऑल गोष्टींसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात। म्हणजे मुख्यमंत्री असलेला माणूस उपमुख्यमंत्री होऊ शकतो पक्षासाठी, बरोबर। पक्षाच्या निर्णयासाठी कोल्हापूरहून व्यक्ती पुण्याला आमदारकी लढवू शकतो पक्षाच्या निर्णयावर, बरोबर। दोघांचं उदाहरण घेतोय। कठोर निर्णय होते पक्षाच्या संघटनेसाठी। जेव्हा काही निर्णय घ्यावे लागतात तेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की या निर्णयामुळे एखाद्या वेळेस माझी अडचण झाली, माझी कुचंबना झाली, माझी गैरसोय झाली, म्हणून गुरु बदलणारा माणूस मी नाही। समरजित घाटगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देताना आमच्या प्रचारासाठी कार्यकर्ते आणल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचं सांगितलं। आता आपण आमदार होईपर्यंत कोणी झोपायचं नाही, तसंच कोणाला झोपूही द्यायचं नाही असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। बदललेल्या राजकीय परिस्थितीत आपल्या मताधिक्यात दुपटीनं वाढ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। तसंच आमदार हसन मुश्रीफ यांच्या आरोपांबाबत येत्या काही दिवसात पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी राजेंद्र तारळे, शकीला शाने दिवाण, अनिता चौगुले, शर्मिष्ठा कागलकर, रमेश माळी, भैया इंगळे, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला MP पाटील, अमरसिंह घोरपडे, सचिन मगदूम, सुनील मगदूम, संजय धुरे, प्रकाश पाटील, बॉबी माने, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।